जुनाट आणि खिळखिळे ड्रेनेजची झाकणे, तीही रस्त्याच्या उंचीपेक्षा कमी म्हणजेच खड्ड्यात. काही ठिकाणी अधिक उंची असलेली झाकणे, भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी झाकणे गायब झाल्यासारखी परिस्थिती. गल्लीबोळात नव्हे तर शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या शहरातील बहुतेक रस्त्यांवरती जागोजागी दिसून येते. मग हीच परिस्थिती विशेषतः दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतण्याची भीती निर्माण होते. प्रशासनाकडून रस्ते बांधणी, ड्रेनेज आदीची कामे करताना ते उत्कृष्ट आणि टिकाऊ होणे अपेक्षित असतं. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. कामाच्या दर्जाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. एकदा काम झाले की पुन्हा त्याकडे लक्ष दिले जात नाही. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरती डागडुजी केली जाते. त्यानंतर ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती पाहायला मिळते. अनेक जण कुटुंबासह दुचाकीवरून जात असतात. काही वेळा वृद्ध व्यक्ती दुचाकीवरती असतात. खड्डा अथवा चुकीचा चेंबर याचा अंदाज न आल्यास अपघात होऊन मोठं नुकसान होतं. अशा वेळी तातडीने सुधारणा करणे गरजेचे असताना तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी केली जाते. एखादा अपघात घडल्यानंतर त्या ठिकाणची चर्चा होते आणि प्रशासन काही प्रमाणात कामाला लागतं. परंतु त्या घटनेचा विसर पडला की प्रशासन ही निद्रेस जातं. मागच्या आठवड्यामध्ये धनकवडीमध्ये घडलेल्या घटनेमुळे सरकारला एक प्रश्न विचारावा वाटतो, तो असा की या प्रकारचे रस्ते हे खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यावरती खड्डे आहेत. या प्रकारचा प्रश्न पुणेकर नागरिक सगळ्यांनाच विचारताना आपल्याला पाहायला मिळतात की मॅनहोल असतील किंवा ड्रेनेजच्या सिस्टीमच्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले दिसतात आणि ज्या ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी आहेत त्या ठिकाणी टेकडं झालेली दिसतात. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांना नागरिकांना सामोरं जावं लागत असताना आपण पाहू शकतो की महापालिकेकडे मात्र कोणतीही उपाययोजना किंवा यासारख्या खड्डे बुजवण्यासाठी अजूनही कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. त्यामुळे आपण जाणून घेऊया की सर, आजकाल आपण बघतो की मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि अशा प्रकारचे अपघात होताना पाहायला मिळतात, परंतु अजूनही महापालिकेला जाग आलेली नाही आहे आणि कशाही प्रकारचे उपाययोजना अजूनपर्यंत केले गेलेल्या नाही आहेत. नाही, मुळातच रस्ते बांधण्याचं एक शास्त्र आहे, त्याला सायंटिफिक रस्ते बांधावे लागतात. हे सगळं इंजिनिअरिंगमध्ये शिकवलं जातं. महापालिकेत असं म्हणतात की इंजिनियर्सच आहेत, परंतु दुर्दैवाने जे शाळेतल्या मुलाला कळतं तेही यांना कळत नाही. मॅनहोलची कव्हर जी आहे ते रस्त्याच्या पातळीतच असली पाहिजेत. ती स्पीड ब्रेकरही ठरता कामाचे नाहीत, ते खड्डेही ठरता कामाचे नाहीत. परंतु शहरात आज कुठेही हा प्रकार आपल्याला पाहायला मिळणार नाही. परवा एक दुर्दैवी अपघाती मृत्यू घडल्यानंतर महापालिकेला जाग आलेली आहे आणि त्यांनी काही ठिकाणी हे थातुरमातुर कामं सुरू केली आहेत, परंतु अख्ख्या पुण्यामध्ये हे होण्याची गरज आहे. रस्त्यावरचे खड्डे सुद्धा शास्त्रीय पद्धतीने बुजवायचे असतात, हेही महापालिकेत कोणाला समजत नाही आणि त्यामुळे तेही थातुरमातुर पद्धतीने काम होतं आणि तोच खड्डा परत भरायची वेळ येते. हे 100% यातनं दिसतं की महापालिकेकडे ज्या प्रकारचं टेक्निकल नॉलेज आवश्यक आहे ते नॉलेज असलेली माणसं एकतर नाहीत किंवा जी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे कामामध्ये रस घेण्यात इंटरेस्ट नाही आणि म्हणून नागरिकांना मात्र या सगळ्याला सामोरं जावं लागते. पण आपण बघतो की सर, अशा प्रकारचे अपघात होतात आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कुठेतरी महापालिका जागी होते आणि काहीतरी डागडुजीची कामं करतात, परंतु नागरिकांचा विसर पडल्यानंतर ह्या न्यूज किंवा या मीडियामधून हे बातम्या गेल्यानंतर परत आहे तेच अवस्थेत होतं. त्यामुळे प्रॉपर उपाययोजना कशा प्रकारे करायला हवी महापालिकेने? नाही, मुळात जेव्हा कुठलाही रस्ता बांधला जातो किंवा त्याचं रिसर्फेसिंग होतं त्यावेळेला हे सर्व बघितलं गेलं पाहिजे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत ना, त्याचं मॅन्युअल कव्हर जागेवर आलेली आहेत ना, रस्त्याच्या पातळीत आहेत ना, स्पीड ब्रेकर शास्त्रीय पद्धतीने झालेले आहेत ना, तोपर्यंत त्या कंत्राटदाराला त्याचे पैसेच मिळता कामाचे नाहीत. पैसे अडकले की माणसं काम करतात, परंतु इथे त्याला काम त्याचं होण्याच्या आधीच पैसे देण्याची इतकी घाई आमच्याकडे झालेली आहे की त्यांनी काम चांगलं केलं की नाही हे बघण्याची सुद्धा तसदी घेतली जात नाही आणि कागदोपत्री फक्त सगळं ओके करून पैसे दिले जातात. ही सिस्टीम बदलल्याशिवाय या प्रकारच्या घटना थांबणार नाहीत आणि हे थातुरमातुर उपायांनी काहीही फरक पडणार नाही. शहर आणि उपनगरात ड्रेनेजचे तब्बल 70,000 झाकणे आहेत. त्यातील सर्वाधिक झाकणे वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरती आहेत. परंतु ती धोकादायक असलेली झाकणे वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहेत. मी पुण्यातील एका शनिवार पेठेतील रस्त्यावरती आहे. तुम्ही पाहू शकता की रस्त्यावरती हे पाणी जाण्यासाठी चेंबर्स टाकलेले आहेत. त्याचप्रमाणे मॅनहोल्स ही या रस्त्यावरती असतात. पण तुम्ही पाहिलं असेल तर ह्या चेंबरची अवस्था ही रस्ता कुठेतरी वरती आणि एक चेंबर कुठेतरी खाली. त्याचप्रमाणे तुम्ही पलीकडच्या साईडला बघितलं तर रस्त्याची उंची ही वरती आहे आणि चेंबर आहे ते बरंच खाली आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्या गाड्या जातात त्या मोठ्या प्रमाणात आदळल्या जातात
आणि या आदळलेल्या गाड्यांमुळे आपण नुकतेच पाहिले असेल धनकवडी परिसरात एक अपघात झाला, त्याच्यामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला। म्हणजे अशा प्रकारच्या दुरावस्थेमुळे तरुणांचा जीव जातोय। त्याचप्रमाणे यासारख्या या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वरती कुठे खाली काही ठिकाणी चेंबर बुजवण्यासाठी उंचवटे केले जातात, तर काही ठिकाणी खोल खड्डे खाणले जातात। त्यामुळे अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि अपघातामध्ये ज्या निष्पाप तरुणांना किंवा लोकांना आपले प्राण गमावावे लागतात। आपल्या बरोबर काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारच्या समस्या आहेत। आजी, काय सांगाल की इथे जे रस्ता बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता की वरती खाली आहेत, कशा प्रकारे गाड्यांना अडचण होते या रस्त्यांची? गाड्या मधनं जाण्याच्या ऐवजी साईडनी जातात आणि पादचाऱ्यांना मधनं जावं लागतं। वेळप्रसंगी गाड्याही लागतात त्यांना, पण काय दुतर्फा दोन्हीकडे पार्किंग फुल असल्यामुळे त्या पार्किंग पण काढत नाही। शाळा पण आहे आणि ही आम्ही वेळोवेळी नगरसेविकांना सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल आजपर्यंत काहीही करत नाही आहेत। पण ॲक्सिडेंट अपघाताचं प्रमाण किती प्रमाणात आहेत? म्हणजे अपघात आहे, कारण काय दुहेरी वाहतूक आहे, पाहिजे तशा फोर व्हीलर लावून जातात आणि इथले नागरिक लावतात असं नाही, अन्य बाकीचेही चौकातले वगैरे येऊन लावतात। जाणाऱ्या येणाऱ्या राहणाऱ्या रहिवाशांना जास्त त्याची हे घ्यायला लागते, कारण का ते तिथे नागरिक त्यांना ये जा करण्यासाठी तेवढ्या रस्त्याची। आणि दुसरं असं आहे की मध्यंतरी यांनी मोठ्या व्यासाच्या ज्या पाईपलाईन घातल्या, तर तेव्हा जो त्यांनी इकडं तिकडं डांबर टाकलं, तेव्हाच मी म्हटलं हे बरोबर टाकलं नाही। मी जाऊन सांगितलं त्यांना, पण त्यांनी मी गेल्यानंतर माझ्याच तोंडावर त्यांनी हे वाक्य फेकलं की डांबर नीट टाकलं नाही, एवढंच वाटलं बोलले। आपण बघू शकता काही संतप्त प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी, कारण का रस्त्याची दुरावस्था आहे। या ठिकाणी डांबर टाकण्यात आलेलं आहे, चेंबर बुजवण्यासाठी डांबर टाकण्यात आलं, पण त्याचं प्रमाण इतकं होतं की ते आता ज्या ठिकाणी खड्डा होता त्या ठिकाणी टेकट झालेलं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी वाहनं जात नाही आहेत, वाहनं बाजूनी जात आहेत आणि बाजूनी ज्या ठिकाणी रस्ता पादचाऱ्यांना रस्ता चालण्यासाठी आहे त्या ठिकाणी वाहनं जातात आणि जिथून गाड्या जायला पाहिजे तिथून लोकांना चालावं लागतं। आपल्या बरोबर दुसरा एक आहेत, त्यांना विचारूया की आपण बघू शकता की चेंबर्स अशी ओपन आहेत, उघडी आहेत आणि रस्त्याची ही म्हणजे कुठे चेंबर्समुळे उंच मोठ्यावरती आहे, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय। काय सांगाल, काय एक्सपिरियन्स? आम्हाला इथून गाडी चालवता येत नाही आणि खूप असे दणके बसतात, म्हणजे गाडी खराब होते आणि चालायला म्हणजे मणक्यांनाही प्रॉब्लेम येतो। तर इथले नगरसेवक काय करतात आणि मध्यंतरी पलीकडे इथले शेजारीच इथे यांनी एकदा ड्रेनेज लाईन टाकली, एकदा पाईप पिण्याची टाकली, परत 3 आणि एकदा पावसाळी गटारे केली। पावसाळी गटारे कशा करता केली? नदीजवळ आहे, पाणी उतारायला जाऊ शकतं, पावसाळी गटाराची गरज होती का? आणि रस्ते उंच, घरं खाली, बिल्डिंग खाली, हा कुठला नाही। मी कॉर्पोरेशनला पत्रही दिले होते, त्या 4-5 वर्षापासून मी पत्र देते आणि इथल्या एकदा ट्रकही फसली होती बोगस कामामुळे, त्यांनी परत घाईघाईत येऊन सगळं बुजवलं आणि अजूनही हा रस्ता आहे तसाच खराब आहे। पलीकडचा रस्ता थोडा त्यातले त्यात ठीक झाला, पण तोही आज पुन्हा खचू शकतो। तर इथल्या नगरसेवकांना याची हे माहीत नाही का, इथून जातात येतं त्यांना दिसत नाही का? हे आपण बघतो की याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना आजारांना, व्याधींना तोंड द्यावं लागतं। अशा प्रकारच्या खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार मोठ्या प्रमाणात होतात। तुम्ही या ठिकाणी प्रवास करता, कशा प्रकारचे मणक्याचे किंवा याचा त्रास या खड्ड्यांमुळे होतात? स्पॉन्डिलायसिसचा आणि जोरात इथे हिसके बसतात आम्ही, त्यामुळे हा रस्ता टाळून पुढच्या रस्त्याने आम्हाला यावं लागतं, कारण गाडी इतकी व्हायब्रेट इतकी होते, शॉकअप्सर जातात गाड्यांचे। हा खर्च काय आम्हाला काही कोण नगरसेवक किंवा काही कॉर्पोरेशन देणार आहे का? आपण बघू शकता माझ्याबरोबर तरुणपण आहे, तू या रोडनी रोज येतोस जातोस, अशा प्रकारचे रोड पूर्ण पुण्यात म्हणजे तू पूर्ण पुण्याभर फिरत असशील आणि या पूर्ण पुण्याभर अशा प्रकारचे रोड पाहायला मिळतात की कुठे मॅनहोल उघडे आहेत, त्यामुळे अपघात होतात। आताच धनकवडीमध्ये एक अपघात झाला, तुझा काय एक्सपिरियन्स आहे? या रस्त्यात मुळात हा रस्ता कमी आणि याच्यात खड्डेच जास्त आहे। अतिशय असं वाटतं डोंगराला चढ उतार असल्यासारखा हा रस्ता जाणवतो, त्यामुळे आम्ही बऱ्याच इथले बहुतेक जण हे बाहेरून जातात, कारण की हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे। किंवा समोरचा रस्ता म्हटलं तर तो चांगला व्यवस्थित झालेला आहे, त्याबद्दल आम्ही कौतुक करू शकतो, पण या रस्ता अतिशय खराब झालेला आहे या भागातला सगळ्यात। कशा प्रकारे तू बाईकने ड्रायव्हिंग करत असशील, कशा प्रकारचे त्रास होतो तुला? यामुळे गाडीचा खर्च, मोठ्या प्रमाणात गाडीचा खर्च निघतो, शॉकअप्सरचे प्रॉब्लेम येतात आणि मेन म्हणजे पाठीचे दुखणे वाढतात या अशा रस्त्यांमुळे। आपल्याबरोबर एक भाजपाचे कार्यकर्ते आहेत, याच क्षेत्रामध्ये ते काम करतात। आपण त्यांना जाणून घेऊ की नागरिकांच्या अशा समस्या आहेत
आपण पाहतोय की नागरिक थोडेसे संतप्त आहेत की या रस्त्याची दुरावस्था आहे, त्यामुळे कशा प्रकारचे तुम्ही महापालिकेपर्यंत हे प्रश्न पोहोचवता आणि कशा प्रकारे? आम्ही प्रश्न पोहोचवला आहे आणि 15 डिसेंबरचं काम चालू होणार आहे. सिमेंटचा रस्ता करणार आम्ही. आमचे नगरसेवक हेमंत रासने आणि नगरसेविका मुक्ता जग एक त्यांनी मार्गी लावला आहे मार्ग आणि होईल काम. 15 डिसेंबरला हा रस्ता चालू होईल आणि याचा टेंडर टाकलेले. आपल्याला या ठिकाणी आश्वासन तर मिळालेलं आहे की या सारख्या रस्त्याचे हे अपघात झाल्यानंतर, अशा प्रकारचे अपघात झाल्यानंतर प्रशासन जागं होतं आणि या प्रशासन जागं झाल्यानंतर यासारखे खड्डे बुजवण्याचं काम करतं. पण जेव्हा खड्डे बुजवले जातात ते खड्डे अशा प्रकारे बुजवले जातात की त्या ठिकाणी टेकडं होतात. म्हणजे एक त्रास संपला तर दुसरा त्रास अशा प्रकारे या ठिकाणी सुरूच होत असतो. आपल्याकडे भाजपचे कार्यकर्ते, त्यांच्याकडून जाणून घ्या. अशा प्रकारचे नागरिक, तुम्हीही पुण्याचे नागरिक आहात, प्रत्येक रस्त्यावरती अशा प्रकारचे खड्डे आणि ड्रेनेजसाठी हे ओपन दिसतं. म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांना शारीरिक व्याधी किंवा आजारांना सामोरं जावं लागतं. कशा प्रकारची उपाययोजना करायला पाहिजे तुम्हाला वाटतं? नाही, आता काय झालं आहे, या पर्टिक्युलर या रस्त्याच्या बाबतीत बोलायचं झालं ते पावसाळी लाईन टाकण्यासाठी म्हणून हा संपूर्ण सगळा नगरसेवकांनी केलेला घाट आहे. परंतु या ठिकाणी पाणी खूप साठायचं, रमणबागेचं ग्राउंड आहे, ग्राउंडवर पाणी साठायचं आणि ते संपूर्ण या बाजूला बाहेर यायचं. तसंच या बाजूला नवीन मराठी शाळा आहे, शाळेची मुलं आणि नंतर ती सगळी गर्दी या ठिकाणी व्हायची. गाड्या लागल्यानंतर पाणी जायला त्रास होत होता, त्या दृष्टीने पाणी इथं साठून राहायचं. पाणी साठलं की परत डास आणि डेंगू या सगळ्याचा उपद्रव व्हायचा. त्या दिवसाने ही लाईन टाकली आणि लाईन ही मोठी असल्या कारणाने रस्त्याच्या मधोमध टाकून ती खड्डे झाले. पण याच्यावरती सुद्धा रस्ता करण्यासाठी म्हणून आम्ही अनेक वेळा नगरसेवकांना सांगितलं, कारण आता नजीकच्या काळात 2-4 अपघात असे झाले की रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे लोकांना जीव पण गमवायला लागलेला आहे. परंतु इथल्या नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो रस्ता आहे याचं आम्ही टेंडर काढून अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेली आहे. हा संपूर्ण रस्त्याचं काम ज्या वेळेला पूर्ण होईल, म्हणजे झालेलं आहे, परंतु याच्यावरती हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा करायचा आहे. त्या दृष्टीने अंदाजपत्रकात मंजुरी घेतलेली आहे. नजीकच्या 2-3 महिन्यातच हा रस्ता संपूर्ण खणून, म्हणजे अंदाजपत्रकात तरतूद झालेली आहे, हा पूर्ण खणून, कारण काम पूर्ण झालं आहे म्हटल्यावरती आता रस्त्याचं काम करायचं आहे असं त्यांच्याशी बोलण्यानंतर लक्षात आलेलं आहे. आणि आत्ताचा अपघाताचा हा पार्श्वभूमीवरती या 15 दिवसातच म्हणजे नगरसेवकांनी असं सांगितलं की 15 दिवसात या रस्त्याचं काम चालू होईल आणि हा पूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यात येईल. सध्याच झालेल्या धनकवडीमधल्या प्रकारांमुळे काहीसं प्रशासन जागं झालं आहे असं म्हणलं तरी हरकत नाही, किंवा लोकांना या भागातील लोकांना आश्वासनं तरी दिली जातात या भागातले लोकांना की या रस्त्याची कामं लवकरात लवकर पूर्ण होईल. हे आता बघण्याचं औत्सुक्याचं राहील की ही आश्वासनं पूर्ण केली जातात का, किंवा या घटनेचा विसर पडल्यानंतर या राजकारण्यांना देखील या गोष्टींचा विसर पडतोय का? कॅमेरामन आतिश ढवळेसह मी सुयश मेटकर, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.